नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश. आमच्या फर्टिलिटी योगा बॅचेसमध्ये हा खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो आणि स्पेशली जेव्हा मेडिकल कन्सल्टेशन्स कॉल असतात तेव्हा तर हा हमखास प्रश्न विचारला जातो की सर माझं मिसकॅरेज झालेलं आहे. आणि खूपदा त्या स्वतःलाच दोष देत असतात, ज्या मुली असतात किंवा ज्या स्टुडंट्स असतात की सर मी प्रवास केला, मग त्या रस्त्याला खूप खड्डे होते किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवला गेला चुकून, किंवा असे काही मल्टिपल रिझन्स असतात, किंवा काहीतरी जड उचललं गेलं किंवा पोटावर चुकून झोपले गेले, सर त्यामुळेच माझं मिसकॅरेज झालं असेल. आणि असा विचार करत करत त्या स्वतःलाच दोष देत असतात. सो तेव्हा मी त्यांना खूप छान काउन्सिल करण्याचा प्रयत्न करतो की बेसिकली आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की मिसकॅरेज होण्याचे काही मेजर कॉजेस असतात जे मोठ्या पर्सेंटेजमध्ये पाहिले जातात. ऑफकोर्स तुम्हाला जे वाटतं त्यातलं असू शकतं, पण ऑफकोर्स प्रत्येक वेळेला यानेच मिसकॅरेजेस होतीलच असं नाही. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणतीही प्रेग्नन्सी आपल्याला साधारण एक 4 वीक्स म्हणजे 1 महिन्यानंतरच कळते. म्हणजे जेव्हा तुमचे पिरियड मिस होतात, अमेनोरिया होतो, तेव्हा तुम्ही UPT करता, एक साधारण 1 वीकनी मिस झाल्यानंतर पिरियड्स, आणि तेव्हा कळतं की अरे प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्यामुळे तसंही 1 महिन्यानी प्रत्येकालाच कळतं. त्यामुळे त्या 1 महिन्यामध्ये कोणाच्या खाण्यामध्ये काहीतरी गरम येतं, कुठेतरी प्रवास होतो किंवा अजून काही चुका होतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला सगळ्यांचंच मिसकॅरेजेस होतात का, तर नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला कॉज असतो मिसकॅरेजेसच्या मागे, हा असतो जेनेटिक किंवा क्रोमोझोमल. सेकंड असतो अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम. आता यामध्ये बेसिकली काय होतं, तर आईकडून जो बाळाकडे ब्लड सप्लाय होत असतो, ज्या बारीक रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये गुठळी तयार होते, ज्याला थ्रोम्बोसिस म्हणतात, आणि ज्यामुळे बाळाकडे जो ब्लड सप्लाय आहे तो ऑफकोर्स थांबतो, कमी होतो. इवन बाळाचे जे आलेले ठोके असतात ते सुद्धा बंद होतात आणि अशा केसेसमध्ये मिसकॅरेजेस होतात. अजून एक गोष्ट सध्या खूप कॉमनली बघितली जाते, कॉज आहे सगळ्यात मोठा, तो म्हणजे डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा थायरॉईड म्हणजे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम आहे. या कंडिशन्स अनकंट्रोल्ड असतील, म्हणजे तुम्हाला आहेत पण तुम्ही त्या मॅनेज करत नाही आहात, किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला त्यासाठी औषधं दिलेली आहेत तरीसुद्धा तुम्ही ती औषधं वेळच्या वेळी घेत नाहीत किंवा टाळाटाळ करताय. सो यासुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे या मेडिकल कंडिशन्स आहेत त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे मिसकॅरेजेस होतात. आणि अजून एक कॉज सध्या बघितला जातो तो म्हणजे फॉलिक ॲसिडची डेफिशियन्सी. मी याआधीच आपल्या चॅनलवरती एक लाँग व्हिडिओ केलेला आहे फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी, आणि त्यासाठी ऑफकोर्स सप्लिमेंट्स आणि त्यासोबतच आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेऊ शकतो. जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा, त्यामध्ये तुम्हाला खूप छान माहिती मिळेल. सो हा सुद्धा फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी हा कॉज असू शकतो मिसकॅरेजेस मागे. त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा या व्हिडिओमार्फत हेच सांगेन की स्वतःला दोष देऊ नका. उलट तुम्ही स्वतःला दोष देऊन अजून तो विचार सतत करून, ऑफकोर्स की एक आपलं बाळ जाणं किंवा तो लॉस असतो, तो कधीही कोणीतरी सांगून किंवा भरून निघणारा नसतो, पण स्टील पुन्हा चान्स घ्यायचाच आहे तुम्हाला. त्यामुळे परत एकदा तो स्ट्रेस आणि तो विचार करून आपला कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन वाढवून घेण्यात काहीच पॉईंट नसतो. त्यापेक्षा यापैकी जर काही कॉजेस असतील तर त्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेणेकरून जी पुढची प्रेग्नन्सी राहणार आहे ती छान हेल्दी राहील आणि तुमचं जे होणारं बाळ आहे ते दीर्घायू आणि खूप सुंदर होईल. आणि त्याचबरोबरीने जर ऑफकोर्स एक मिसकॅरेज झालं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर तुम्हाला रिकरंट मिसकॅरेजेसची हिस्ट्री असेल, म्हणजे 2 किंवा 3 मिसकॅरेजेस झालेले असतील, तर नक्कीच तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला काही वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतील, ज्यामध्ये मी जसं म्हणलं की अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम म्हणजे जो प्रोफाईल असतो तो करायला सांगू शकतात. त्याचप्रमाणे जेनेटिक टेस्टिंग्स असतात. तसेच हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ज्या मेडिकल कंडिशन्स आहेत जसं की डायबिटीज आहे किंवा अजून थायरॉईड आहे, यासुद्धा टेस्ट तुमचे गायनेक करायला सांगू शकतात. त्यामुळे त्या नक्की करा. तुमच्या गायनेकचा सल्ला यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्या सगळ्या टेस्ट करून घ्या, जेणेकरून पुढची राहणारी प्रेग्नन्सी ती व्यवस्थित सस्टेन राहील आणि होणारं बाळ मी जसं म्हणलं की आनंदी आणि दीर्घायुषी होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, कारण खरंच हा खूप सध्या कॉमनली म्हणजे अनफॉर्च्युनेटली कॉमनली घडणारा ही कंडिशन आहे. त्यामुळे काउन्सिल करताना सगळ्यात पहिलं मला हेच सांगायला लागतं की हे मेजर कॉजेस असतात. त्यामुळे प्लीज स्वतःला दोष देऊ नका. ऑफकोर्स काहीतरी जड उचलणं किंवा पोटावर झोपणं किंवा प्रवास होणं या गोष्टी तर आपल्याला कटाक्षाने कमीत कमी करायच्यात, पण स्टील जर झाल्यास तरीसुद्धा लगेच त्यामुळे मिसकॅरेजेस होतातच असं नाही. ह्या काही मेजर गोष्टी असतात ज्या रिस्पॉन्सिबल असतात. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल.
जर हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला तुम्हाला अजून कोणत्या विषयांबद्दल ऐकायला आवडेल हे नक्की कळवा. धन्यवाद.